येवला, नाशिक जिल्हा. कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज येवला शहरात मोठा आंदोलनाचा उद्रेक पाहायला मिळाला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा जनआक्रोश मुक्काम मोर्चा काढण्यात आला. सकाळपासूनच तालुक्यातील विविध भागांतून शेतकरी मोठ्या संख्येने येवल्यात दाखल झाले. हातात फलक, घोषणाबाजी आणि आपल्या मागण्यांचे निवेदन घेऊन हा मोर्चा शहरातून मार्गक्रमण करत प्रांत कार्यालयावर पोहोचला. शेतकऱ्यांना न्याय द्या, कांद्याला हमीभाव द्या अशा घोषणा देत वातावरण दणाणून गेले. मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी प्रतिकात्मक स्वरूपात कांदे फेकत निषेध नोंदवला. या कृतीमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. यावेळी बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की कांदा आणि मका उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढला पण बाजारभाव मिळत नाही. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून हमीभाव जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कांदा आणि मक्याला योग्य हमीभाव, निर्यात धोरणात सुसंगतता, पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करणे आणि कर्जमाफीचा समावेश आहे. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देत मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला. दरम्यान प्रशासनाकडून आंदोलकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पुढील काही दिवसात सरकार यावर काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 600 रुपयामध्ये कांदा विकायची गरज असतं तर आपल्याला किमान 1500-1600 रुपये एका मागं घाटा आहे का? सरकार आम्हाला घाट्यात ठेवून मारासाठी शिल्लक ठेवला आहे का? काम चालू गेले असं होऊ शकते का? आपण चर्चा करू प्रशासनासोबत. पण पहिले हा कांदा आहे ना या कार्यालयाला मारू.